की हे बघ, आता तुझी हाडं -2 पर्यंत झिजलेली आहे. आता ह्या भिंतीमध्ये मी कसलाही मोळा मारू दे, काही करू दे, त्या भिंतीने ते झेलायला तर पाहिजे. वर तुझं वजन एवढं, म्हणजे तुझी हाडं ठिसूळ आहे. त्याच्यामध्ये मी जरी नी रिप्लेसमेंट केलं आणि तुझं वर एवढं वजन आहे, हे चालणार आहे का? नाही चालणार. त्याच्यापेक्षा बेस्ट पर्याय, तू सगळ्यात पहिलं वजन कमी कर, तुझ्या हाडांची झीज भरून काढूया. कारण तुझ्या शरीरामध्ये पोषक तत्वांचा पूर्णपणे अभाव आहे. पण बघा, त्यांनी मला फक्त एवढंच सांगितलं की पोषक तत्वांचा अभाव आहे, व्यायामाचा अभाव आहे, वजन कमी कर आणि मग पुढची पायरी म्हणजे आपण नी रिप्लेसमेंटकडे बघूया. मला डॉक्टरांचा पर्याय आवडला. त्यांनी मला व्यायामाचा पर्याय सुचवला, हे जास्त आवडलं. की तू चालू शकणार नाही, तू एक काम कर, सायकल तरी चालव, नाहीतर पोहायला तरी जा. घरामध्ये मी ₹10,000 खर्च करून सायकल आणली, कारण मला रस्त्यावर जायचं नव्हतं. मग ती सायकल चालवताना मला खूप धाप लागत होती. म्हणजे तो पर्याय आपला बाजूला गेला. आता आपण 42व्या वयाला मी पोहायला शिकले होते आणि 55च्या वयाला मी परत पोहायला जायला चालू केलं. आणि माझ्या पायामध्ये हळू-हळू जीव येत गेला. पण काय व्हायचं, की सकाळी लवकर उठायचं, नोकरीला जायचं, संध्याकाळी यायचं, येताना व्यायाम पोहायला जायचं, संध्याकाळी 7ला घरात यायचं आणि मस्तपैकी झोपून टाकायचं. का? तर शरीर थकलेलं असायचं. खाण्यापिण्यामध्ये काहीच बदल केलेला नव्हता. अक्कलच नव्हती हो. आरोग्यात काम करून हे कळत नव्हतं, की आपण काय खायचं आहे. मग मुलं म्हटले, की "आई असं कर, तू व्यायाम करतेस ना, तर तुला प्रोटीन घ्यायला पाहिजे." आता प्रोटीन घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं? हा बघा बरं का. म्हणजे खूप छान वाटेल माझा एक्सपिरियन्स ऐकताना, की माणूस काय-काय कसा असतोय. एवढं त्या फील्डमध्ये असून सगळं. आता प्रोटीन म्हणजे अंडी. मी खात नाही. मग आता पनीर खा. ह्याला पनीर किती खाणार असं मी. आता काय करायचं हा पर्याय आपल्याला काही सुचत नव्हता. त्याच दरम्यान माझे म्हणजे माझी जी मसल्स ॲक्टिव्हिटी कमी होत गेली. मी खूप थकत गेले. रात्री 9-9 वाजेपर्यंत झोपायचे. त्याच्यापुढे मी घरच्यांना खायला-प्यायला घालायचे. म्हणजे हे अस्तव्यस्त जीवनशैलीचा मला बऱ्यापैकी कंटाळा येत गेला होता. आणि मीनवाईल मला शतायुषी फॅमिलीची ओळख डॉक्टर यमाटे यांनी करून दिली आणि मी शतायुषी फॅमिली जॉइन केलं. आता सगळ्यात पहिलं माझा प्रश्न, अरे मी सकाळी 7 शिवाय उठत नाही. मी कधी व्यायाम करणार आणि मी माझ्या उभ्या आयुष्यात मी व्यायाम केलेला नाहीये. आता डॉक्टर म्हटले, "मी आहे ना." म्हणजे बघा आपले जे कोच असतात ना, ते "मैं हूं ना" हे जेव्हा म्हणतात की नाही, तेव्हा खूप छान वाटतं. त्यांनी मला सांगितलं, "हळू-हळू, हळू